मोरू काका, अनिकेत खरंच असं म्हणाला की निर्णय तोच घेणार आहे? हो, अगदी असाच म्हणाला. बेबीची शपथ सांगतोय, असाच म्हणाला. आणि टेचात म्हणाला तो. म्हणाला सगळे निर्णय मीच घेतो. म्हणजे शब्द इकडे तिकडे झाले असतील रे, पण महत्वाचा मुद्दा असा आहे की तुझा निर्णय त्याने मान्य केला नाही. मला ह्या गोष्टीचं जास्त वाईट वाटलं. साकेत, एक काळ होता जेव्हा बाईंनी सगळं विश्वासाने तुझ्यावर सोपवलं होतं, तेव्हा त्यांनी सुद्धा हा विचार केला नव्हता. पण हा बघ आता कसा बोलतोय. नाही म्हणजे मला तुमच्यात कुठलाही वाद करायचा नाहीये, तुमच्यात कुठलंही भांडण लावायचं नाहीये, पण मला फक्त एवढंच हवंय की तुझी किंमत त्याला कळू दे. त्याला कळू दे साकेत कोण आहे. अनिकेतच्या आत्ताच्या आत्ता बोलायला हवं मला. शांभवी, काम झालं. त्या जगतापांना ऑर्डर द्यायचा निर्णय मी घेतलाय, आणि तरी सुद्धा चेकवर सही करायला नकार का दिलास तू? सांग ना, काय कारण आहे? माझ्या निर्णयाला इथे काही किंमत आहे की नाही? निर्णय चुकीचा असेल ना साकेतदा, तर तुम्ही स्वीकारू शकत नाही. सिंपल. म्हणजे मला अक्कल नाहीये? तू बोल ना. काय झालंय काय तुला? काम धावून इतका का चिडतोयस? आणि लास्ट टाइम तर जगतापने काय केलंय हे माहितीये ना तुला? अरे हो, पण एकदा चूक केली म्हणून परत परत तीच चूक करणार आहेत का ते? मग इथून पुढे होणार नाही याची खात्री देणार आहेस का तू? देणार आहेस? ब्लॅकलिस्ट केलं ना आपण त्याला, कारण त्याचे रिपोर्ट्स तसल्याकडे आहेत. रिपोर्ट्स वगैरे मला काही सांगू नको अनिकेत. मुळात रिलेशन ही सुद्धा एक गोष्ट असतेच ना. गेले अनेक वर्ष त्यांच्यासोबत काम करतोय आपण, आणि मी मुळात काहीतरी विचार करूनच निर्णय घेतला असेल ना. चुकीचा निर्णय. काहीतरी विचार करून ना तू चुकीचा निर्णय घेतलास. आणि मुळात कधीच कुठलेच निर्णय इमोशनल होऊन घ्यायचे नसतात साकेतदा. हो का? आता निर्णय कसे घ्यायचे हे तू शिकवणार मला? शिकवत नाहीये तुला, समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय. काय इतका चिडतोयस? का उगाच पराचा कावळा करतोयस? विषय वाढवतोयस तू. विषय वाढवत नाहीये मी अनिकेत. विषयाची सुरुवातच मुळी तू गेलीयस चेकवर सही न करून. वर मलाच बोलतोयस तू. मला सांग, या ऑफिसमध्ये माझ्या निर्णयाची काही किंमत आहे की नाही? आणि ही ऑर्डर रिजेक्ट करणारा तू आहेस कोण अनिकेत? साकेतदा तू साकेतदा तू आता सगळं वेगळ्या वळणावर घेऊन जातोयस. मी मुलांची सेफ्टी बघतोय, आणि इथे मुलांच्या आरोग्याचा प्रश्न आहे. जस्ट बिकॉज कोणाशी तरी चांगले रिलेशन ठेवायचे म्हणून मी त्यांना हलक्या दर्जाचं जेवण देणार नाही. कोणी कितीही दबाव आणला तरी नाही. तुला काय वाटतंय मी दबाव टाकतोय? मी माझा निर्णय सांगतोय तुला, कळलं का? मुळात माझा निर्णय चुकीचा आहे की बरोबर आहे हे ठरवणारा तो आहेस कोण अनिकेत? आत्ता आलास ऑफिसमध्ये, याच्या आधी सगळे निर्णय मीच घेत होतो इथे, आणि इथून पुढे मीच घेणार. एवढी वर्ष हे ऑफिस, शाळा, कॉलेजेस, हॉस्टेल्स सगळं सगळं मी सांभाळलंय. मग मला प्रश्न विचारणारा तो आहेस कोण? तुझा लहान भाऊ, जो या संस्थेचं हित बघतो. त्यामुळे इथले निर्णय मीच घेणार. इथून पुढे मला काहीही शिकवायचं नाहीस. माझा निर्णय हा फायनल आहे, कळलं? याआधी साकेतदा कधीच असा वागला नाही.
असं अचानक काय झालं त्याला? छवी, आई एक मिनिट हा. आई अगं तू हे घे. आता तुला चुलीवर स्वयंपाक करायची गरज नाही. शेगडी कुठून आणलीस? तुझ्यासाठी आणली. तू आणलीस? बाईंनी पाठवली आहे. बाई आजीने दिली. पण मग ती स्वतः का नाही आली घेऊन? छवी, तुला माहिती आहे ना स्वभाव बाईंचा. अगं, त्यांना काळजी आहे तुझी, फक्त ती त्यांना व्यक्त करता येत नाही इतकंच. मला म्हणाल्या ताबडतोब ही शेगडी घे आणि छवीला नेऊन दे. चुलीच्या धुरामुळे तिचे डोळे जळतात, मला बघवत नाही ते. ती जर एवढी काळजी करते माझी, तर मग एकदाही का नाही आली ती मला भेटायला? छवी, काही नाती अशीच असतात. प्रेम खूप असतं, पण ते दाखवायला शब्द कमी पडतात. अगं, त्यांचा राग नाहीये तुझ्यावर, खरंच. फक्त ते तुमच्या भाषेत काय तो छोटासा इगो आडवा येतोय. पण आपण समजून घ्यायचं का? काय शिरतय का डोक्यात? घे. ठीक आहे, मी घेईन शेगडी. पण माझी एक अट आहे. काय? तू बाई आजीला जाऊन सांग की तिने स्वतः माझ्या घरी यायचं. ज्या दिवशी ती इथे येईल त्या दिवशी या शेगडीवर चहा करून मी स्वतः तिला पाजेन.